थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन गौतम पाटील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजी मार्गवरती ऋषिकेश पाटिल, गौतम पाटिल, करण पाटिल, ये सब पाटिल अपने अपने इलाके के महान पाटिल है. आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम. आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम. आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम. आमची दोस्ती. चला पहिला चेंडू भिरकावून दिला फायनल लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार. धावसंख्या 4. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. नाही वाईट नसणार आहे. ऋषिकेशला कुठेतरी टेन्शन आलेला हा चेंडू. 2 चेंडू आणि 4 धावा. एक चांगला कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. कमॉन. विरार शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. विरार थँक्यू. पुन्हा एकदा वळून मारायचा प्रयत्न आणि चेंडू बाउंड्री लाईन पार. डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. थँक्यू. पुन्हा एकदा एका जागेवर उभं नाही राहताना बॅलंदाजाला कुठेतरी बेट करताना आणि आता गोलंदाज बीट झाला त्यांनी वाईड. वेळेचा पारा डोक्यावर चढला. डोक्याने काहीतरी सांगितलं. आता त्या दिशेने चेंडू होतच नाहीये. पुन्हा एकदा तडम्याच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने धावफलकात वाढ. 14. 5 चेंडू. भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू इनटू द गॅप. बाउंड्री लाईन पार. 8 दिवस 16 हे आज अक्ष घरात बालाचा. आकाश घरात आयोजन करतो केक आणलाय बर्थडेचा. त्यांच्या नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. थँक्यू. गोलंदाजी मारुती 18. गणेश. धावसंख्या 18. 18 धावा. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शंभू बॉलवर झाला पण एकेरी धावे. धावफलकात वाढ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदलेली आहे. 19. 19 रन ऑन बोर्ड. हलक्या हाताने खेळलेला फटका. एकेरी धावेने धावफलकात वाढ होताना 20 रन ऑन बोर्ड. फिरून मारण्याचा प्रयत्न. रचनात्मक खेळी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार करता 24. आकाश घरात आयोजन करतो केक आणलाय बर्थडेचा. त्यांच्या नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. चांगलं यष्टीरक्षक. धावचीची संधी. निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षक 25 धावा. 25. 3 चेंडू 25 धावा. तीन चेंडू 25 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय गॅप मध्ये. इनटू द बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. विरार वाला जिथे तिथे नाव गाजला. मयूर डीजे
इलेवन चषकात डोंगर पाड्यात योगातला. चला धाव फलकाची धावा लागले 29-29. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला इंटू द गॅप. चेंडू बाउंड्री लाईन पार. कम ऑन डीजे. वेश मात्र निहाल भोईर आयोजक एक नंबर. आर हार्दिक पाटील मनवेल पाड्याचा महेश पाटील हाय खंबीर. आर मी तू पाटील दिलदार भोला. थँक्यू. वेलकम बॅक ऑन मॅच. धावसंख्या 33-33. चेंडू डायरेक्ट षटकार जाऊ दे म्हटल्यानंतर डेड बॉल. एक लक्षी 7 डेड बॉल आहे. कुठेतरी गडी बाद होतो. आता वाचलं एक जीवनदान म्हणू शकता. बिजू आनंद पाटील दादा आहेत भारी सपोर्टर. आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हालयच डबल. आर आयोजक खास धीरू पाटील. डोंगर पाडे गावानं ठेवलाय अक्षय इलेवन चषक. आमच्या डोंगर पाडे गावानं ठेवलाय अक्षय इलेवन चषक. पाटील मोठ्या मनाचा आहे संघाचा भारी सपोर्टर. आता घरात सपोर्ट करी आहे मनान दादा लयच भारी. आहे पोर या टीमची फेमस भारी खेळताना किती गजब. 43. जिंकून आणलं चषक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय अक्षय इलेवन चषक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय 43. 43. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 16, तदनंतर 9.
तब्बल 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. रोहन पालांडे आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. सलामीची जोडी आणि फिरून मारला इनटू द गॅप, बाउंड्री लाईन पार. प्रेमाचं भारी केलतन किती गजब, आई जीवदानी मातेच्या आशीर्वादाने जिंकून आणलं चषक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय अक्षय 11 चषक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय अक्षय 11 चषक. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून होते 47 रन ऑन बोर्ड. यष्टा उद्ध्वस्त नाही होणार, चेंडू यशस्वीरित्या पार पडलाय, बाउंड्री लाईन पार. या विरार शहरात डोंगरपाडे गावाची पाहूया वेगळीच झलक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय अक्षय 11 चषक. आमच्या डोंगरपाडे गावानं ठेवलाय अक्षय 11 चषक. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 4 निबर 51. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न, रचनात्मक धावची संधी. स्टंपाच्या मागे उभं राहायचं असतं चेंडू पकडायला. धावफलकावरती धावा 52 आणि अर्जुनच्या वैयक्तिक धावा असतील. आशू शॉक झाला, बघूनच राहतोय. सांगतो सस्पेन्स ठेवतो. विकेट झाला तर काय करणार, हाफ सेंचुरी झाली पाहिजे. आणि यष्टा उद्ध्वस्त, गडी बाद होताना दिसतोय. बघितलं, सस्पेन्स म्हणून ठेवत होतो, आता गडी बाद झाला ना. विरार शहरानं डोंगरपाडा गावानं चषक मानाचा ठेवियला. विरार शहरानं डोंगरपाडा गावानं चषक मानाचा ठेवियला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. 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 थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष्य त्यांना एक मोठा आदराला लागला तर सलामीचा फलंदाज मागे परतला. 2 चेंडू बाकी असतील आणि आता धावा सांगतो अर्जुन. वैयक्तिक 44 धावायची काही एक चांगलं क्षेत्ररक्षण. बघा, संघाच्या कर्णधाराची जबाबदारी आणि जिम्मेदारी पार पाडतोय गणेश. फाईन लेगच्या दिशेने चांगले चौकार आले होते, पण आता बघा क्षेत्ररक्षणासाठी स्वतः फाईन लेग डीप स्क्वेअर लेगचा एरिया स्वतः कव्हर करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 53. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल नाही करणार. स्वतः आवाज यस नो. आणि धावफलकावरती धावा, एक धाव असणार आहे. अर्जुन साठी टाळ्या वाजवायच्या, डगआउट मध्ये प्रोत्साहित करायचे. 45 धावाची वैयक्तिक खेळी त्यांनी केले, एक चांगली खेळी अर्जुननी केली आहे. भारी सपोर्टर आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हालायच जबर. आर आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाई संगतीला. आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाई संगतीला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. 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 थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. वंश 11 विरुद्ध साई माऊली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल समालोचन कक्षाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचे. गौतम पाटील ट्रॉफीज बघतोय, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मिळालंय. आता ट्रॉफींवर सुद्धा नजर फिरवली जाते.
चला बॅटर पाठवायचे आहेत आणि दोन्ही टीमा खारबीरच्याच आहेत. जयसा विराट या संघासाठी खूप प्रेम येताना दिसते. सूर्यकांत दादा पाटील यांच्या हस्ते आपल्याला खूप प्रेम दिसते या संघासाठी. चला नवीन बॅटर आलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती गणेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल. चला साई माऊली जयेश पाटील पहिला चेंडू रिव्हर्सच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश झालेला आहे. स्वरूप इलेव्हन या संघाचा. साई माऊली जयेश पाटील कम ऑन माईक. आदरणीय साई माऊली पहिला चेंडू फायनलीच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही चेंडू एक धाव. पंच वाईटच्या इशारा लेग साइड फुल वाईट असतो. एक तर दोन चेंडू 2 धावा. फाईन लेग आणि थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणामध्ये अदला बदली. साई माऊली जयेश पाटील नाणेफेकीसाठी 1-11. वरद विनायक अक्षरवॅन हु इज द कॉल. जयेश पाटील कोण जिंकले नाणेफेक? 1-11 संघ नाणेफेक का साई माऊली? साई माऊली संघ नाणेफेक जिंकलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन. पहिला चेंडू भिरकावून दिला इंटू द गॅप. गणेशच्या बॅट मधून घणाघाती चौकार. एक चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि 8 धावा. बघा 55 धावेचं आव्हान कालपर्यंत आपण विचार केला तर चेस होत आहेत. म्हणजे या धावफलकावरती धावा याही मोठ्या नसतील जर का तुम्ही स्ट्रॅटेजीने बॅटिंग केली तर. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा थांबल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आयुषचं चांगलं षटक 8 धावा. गावान चषक मानाचा ठेवियला. विरार शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. थँक्यू. वेलकम बॅक ऑन मॅच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक वर त्याच्या बॅट मध्ये घणाघाती चौकार दिसला. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला डायरेक्ट षटकारासाठी. सदरनपाडा जातील स्टँडच्या वरतून. कमॉन डीजे बॉल द्यायचे. थँक्यू. एक गळी बाद असून आता एक मोठा बॅटर माघारी परतला. 8 रोहन मांडवकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना. फक्त अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना. 9 रन ऑन बोर्ड. एक चेंडू 9 धावा. आव्हानांचा पाठला करायचं. एक मोठं लक्ष गाठायचं आहे स्वरूप 11 या संघाला. त्याचबरोबरीने विचार केला तर
बारुंडा 11 संघ हाही सुद्धा एक चांगली की चेंडू भिरकावून दिलाय आणि नो आहे. नो नो आहे. नो ह धावफलकावरती धावा 10. एक नो चेंडूची सांगता. भिरकावून देण्याचा प्रयत्न नो आलेला पण आता षटकार गडी बाद शुभम तंबूच्या दिशे रोहन मांडवकर तंबूच्या दिशेने आणि शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. घेऊया ब्रेक. ऐकूया संगीत. की एक फटकी में तोड़ता है. डिप्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण आता एकेरी धावेने संतुष्ट राहिले. आता बघा आता आव्हान मोठं वाटणार कारण की तुम्हाला पहिल्या 2 षटकात कमीत कमीत आणि जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतात. जर का कमीत कमी ठोकलात तर मग मॅच मध्ये पुरेपूर ताबा केलेला असेल तो बारुंडा 11 या संघाने. चेंडू झाल्यात आणि वाईटचा कॉल पंचांचा सुद्धा वाईट इशारा. वाईट 3 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. बघा येणारे 3 चेंडू समीकरण सांगून जातील. आणि बघा हा निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडू आणि 12 धावा. येणारे 2 चेंडू या सामन्याचं समीकरण निश्चित करून जातील. हा सामना कोणत्या दिशेने जाईल. 4 चेंडू आणि 12 धावा. येणारे 2 चेंडू खूप काही ठरवतील आपल्या संघासाठी. स्वरूप 11 का बारुंडा 11 हा संघ. बॅटची चेंडू कसा बसा गेला गेला शेवटी गेला. चौकार गेला त्याला महत्व आहे. घेऊया ब्रेक. ऐकूया संगीत. चला अशी तशी पारदर्शक आलेले. आशुनी जर का कॅच डाय पकडली तर मयूर डीजे यांच्याकडून तब्बल 1-8 कॅच डाय साठी 200 रुपये आणि मोठा आव्हान आहे. 12 चेंडू मध्ये 42 धावेचे एक मोठा पाठला करायचा क्षमता आहे. म्हणजे 20-20 इक्वेशन करावं लागेल. त्याआधी ब्रेक. ऐकूया संगीत. सुनो गौर से दुनिया वालों. चला नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आशू गोलंदाजी बारमध्ये सज्ज. साहिल जाधवच्या खांद्यावरती आता जबाबदारी जिम्मेदारी वाढली असेल. स्टंप बेल्स पडली मग आउट असतो का आशू. नाही ओके म्हणजे नाही कन्फर्म करते कारण की तुझ्यासाठी या गावात खूप प्रेम आहे. पारितोषिकाचा वर्षाव झालेला आहे. डाय मारून फक्त चेंडू अडवला तर कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक लागलेल्या आशू ह्याच्यासाठी. 12 चेंडू मध्ये 22 38 पाहिजे आता 38. शेवटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये धावची संधी. नॉट आउट. एनओटी ओएडी नॉट आउट. आता समीकरण कुठेतरी हार होताना दिसते. 11 चेंडू मध्ये 37 धावा. फुलटॉस चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी तडमपार करत रेफर केलेला आहे. तडमपार नयन तांडेल आपल्याला चेक करतील कन्फ्युज होतील.
ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना. पहिला चेंडू गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू. 3 चेंडू. बघा मैदानाच्या आतमध्ये दगड बाहेर फेकताना थोडं बघायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करतात हे आम्हाला सुद्धा माहित आहे. जर तुम्ही बाहेर मैदानाच्या दगड बिगड असेल तर फेकताना थोडं लक्ष द्यायचं आहे. आता लॉंग स्टॉप दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल का, आणि झालाय कसा बसा चौका आलाय. टू 28 रन ऑन बोर्ड. आता नाही 26 धावा झाल्या. 26 रन ऑन बोर्ड. येणारे 2 चेंडू खूप काही सांगून जातील. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये. स्वतःला संपायचे. मयूर डीजे यांनी तुमच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. ते टाय मारून झेल पकडला त्यासाठी. एक धाव. मयूर डीजे सामना बघ. 300 आता नाही ना, आता झेल नाही पकडली. कॅच पकडली तर 300 रुपये. आता पारितोषिक सुद्धा वाढलेलं आहे. सांभाळायचं, आशू सुद्धा सांभाळायचं. पडायचं नाही, गड्या चालायचं आहे, पुढे धावायचं आहे. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती. धावा फलकावरती धावा लागलेल्या आहेत. 28 जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील मात्र. 6 चेंडू आणि अशक्य अशा 27 धाव्या आता पाहिजे असतील. म्हणतो दारू ही लई वाईट आहे, पण पिणारा म्हणतो आहे एकदम स्ट्रॉंग, पण ही थोडी लाईट आहे. अरे रेश्मा माझ्यावर चिडू नको, आज हा सामना वन साईट आहे. जर का मी बिघडलो तर. पंच खांबीर. तुम्ही पंच उभं राहायचं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेग पंच उभं राहायचं. पंच खांबीर. पंच चेंडू इंटू द गॅप, बाउंड्री लाईन पार. शुभमच्या बॅट मध्ये ताकद आहे, क्षमता आहे. थँक्यू. येणारे 5 चेंडू. डेड बॉल. पंच निर्धाव चेंडू. यस, ॲज इट इज डॉट बॉल. राजू मध्ये क्षमता आहे, करून दाखवलं होतं तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. झेल टिपला असता अर्जुन, पण झेल टिपला नाही. अर्जुनचा विचार केला तर एक चांगली खेळ त्यांनी या सामन्यात सुद्धा केली आणि पहिला मॅच मध्ये सुद्धा 4 चौकार फुलटॉस. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये जास्त पागडा आणि आपली जीत कन्फर्म करते कुठेतरी. कॉंग्रॅच्युलेशन. बारुंडा विरार संघ सामना जिंकलेला आहे. अँड हार्ड लक स्वरूप 11 तिसऱ्या सामन्यात पराभूत. बघा आता कुठेतरी तिसरा राऊंड सुरू झालेला आहे. जे उपस्थित 6 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दलच्या काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन त्या फॉर्मॅलिटी सर्व पूर्ण करायच्या आहेत.